नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. आजची रेसिपी आहे ती गोड आहे. गोड मोस्ट ऑफ सर्वांनाच आवडतं आणि आपली रेसिपी असणार आहे शेवयांची खीर. सो लेट स्टार्ट. मी हा पॅन गरम करून घेतला आहे. त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आहे. आता ह्यात मी हे काजू बदामचे तुकडे थोडेसे परतवून घेणार आहे. अगदी गोल्डन ब्राऊन आपल्याला करायचे नाही, तर अगदी 2 मिनटं फक्त मी परतवून घेणार आहे. अगदी हलकेच परतवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे आता आपले परतवून झाले की ह्यात आपण ह्या शेवया टाकणार आहोत. ह्या ऑलरेडी भाजलेल्या शेवया आहेत, त्यामुळे त्याही मी जास्त वेळ भाजणार नाही आहे. तुम्हाला कलरवरूनच दिसतील की ह्या ऑलरेडी ज्या रेडीमेड मी आणल्या आहेत त्याच भाजलेल्या आहेत. या मार्केटमध्ये 2 कलरच्या मिळतात, अगदी सफेदसुद्धा मिळतात, पण त्या जरा भाजाव्या लागतात. हे मी फक्त हलके 2 मिनटं तुपावर परतून घेणार आहे. सणावाराला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि मोस्ट ऑफ सर्वांना शेवयांची खीर आवडते आणि त्यात आपण दूध यूज करणार आहोत, त्यामुळे अगदी छानच टेस्ट लागणार आहे याची. आता ही आपली शेव व्यवस्थित परतून झाली आहे. आता ही आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत आणि ह्यातच आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत. ह्या खिरीसाठी मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. इथे तुम्हाला शेवेचं प्रमाण जास्त दिसेल. मला खिरीची कन्सिस्टन्सी थोडी थिक हवी आहे, म्हणून मी शेवेचं प्रमाण जास्त घेतलं आहे. जर तुम्हाला पातळ खीर हवी असेल तर मी जी प्रमाण दाखवलं आहे शेवेचं त्याचा अर्धा शेव तुम्ही घेऊ शकता. आता हे दूध मी गरम करत ठेवलेलं आहे. प्रॉपर उकळी येईपर्यंत मी दूध गरम करणार आहे. दूध गरम करत असताना ते सातत्याने ढवळत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आणि शक्यतो दूध आपण गरम करत असताना पसरट भांडं यूज करा. पसरट भांडं यूज केलं की दूध लवकर आटतं. त्यामुळे मी शक्यतो या अशा पॅनमध्येच खिरीचे प्रकार करत असते. अगदी किंचित आटेपर्यंत मी हे थोडंसं ढवळत राहणार आहे. पूर्णही मला आटून घ्यायचं नाही आहे. छान हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे दूध खाली लागणार नाही. मी जे हे प्रमाण दाखवलं आहे त्यामध्ये तुम्ही 5 ते 6 माणसांसाठी ही खीर सर्व करू शकता. आता हे थोडंसं आटलं आहे आपलं दूध. आता ह्याच्यात मी साखर ॲड करणार आहे. साखरेचं प्रमाण तुमच्या गोड आवडीनुसार, जर जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. आता मी या 1 लिटर दुधाच्या खिरीच्या प्रमाणाला 1 वाटी भरून साखर घातली आहे. जर मला वाटलंच तर नंतर मी थोडी साखर अजून ॲड करेन. आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे. साखर व्यवस्थित मेल्ट होईपर्यंत आपण छान ह्याला हलवत राहणार आहोत. आता ही जी भाजलेली शेव आणि जे ड्रायफ्रूटचे तुकडे होते ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत. आता हे मिश्रण छान परतून घेऊया. अगदी पूर्ण शेव दुधात मिक्स होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत. मिश्रण सातत्याने तुम्हाला ढवळत राहायचे आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही. आता आपल्याला ह्याला एक उकळी काढायची आहे, कारण मला ह्याची कन्सिस्टन्सी थोडी थिक हवी आहे. तुम्ही ह्या लेवलला पण 2 मिनटं उकळी काढून गॅस बंद करू शकता. ज्यांना पातळ आवडत असेल खीर खायला त्यांनी, पण मी इथे एक उकळी काढणार आहे.
तुम्ही बघू शकता यातलं दूध ऑलमोस्ट आटलं आहे. आता ह्या स्टेजला मी गॅस बंद करणार आहे, कारण थंड झाल्यावर ही खीर अजून घट्ट होते. आता गॅस बंद केल्यावर ही वरून मी वेलची पूड टाकणार आहे. वेलची पूडने खीरला अगदी उत्कृष्ट चव येते. अशा प्रकारे आपली खीर आता रेडी आहे. सर्व करताना वरून थोडेसे ड्रायफ्रूट टाकावे, म्हणजे अगदी छान लागते. तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ते. थँक्यू. बाय बाय.